आज होती रांजणीचीच म्हणजे माझ्या आईची शिंगोबाची यात्रा. सोबतच माझ्या रुद्राचा बड्डे पण होता. सकाळी मस्तपैकी लवकर उठून आम्ही सगळं आवरलं. माझी आई चिंचणीवरून आली होती. बऱ्याच जणांनी विचारलं की कर्नाटकला का? हो, तर चिंचणी तिकडंच आहे मायक्का देवी. तिकडंच गेली होती. त्याच्यानंतर आज त्याच देवाची बोलवणी होती, तर तिकडं आम्ही गेलो होतो. आणि मग ते सगळं झाल्याच्यानंतर घरी आलो. घरून मसवडला गेली. छान छान क्यूट क्यूट माझे तर सबस्क्रायबरसुद्धा भेटले. खूप भारी वाटलं. त्यानंतर मग मला जे घ्यायचं होतं ते म्हणजे पैंजण घेतलं. आणि मग आम्ही गेलो कपड्याची शॉपिंग करायला. कपडे वगैरे घेतले आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही केक कटिंग करायचं ठरवलं, कारण आम्हाला ना यात्रेत पण जायचं होतं, जिकडे ना आमचं आज शिंगोबाची यात्रा होती, बकरं होतं, तिकडे जायचं होतं. आता हे माझं पोरगं रोज अजिबात रडत नाही, निवांत खेळतो. पण आज बड्डेच्या दिवशी सकाळपासून तो इतक्या वेळा रडला होता ना, त्याच्या चेहऱ्यावरून समजत असेल. त्याच्यानंतर मग आम्ही यात्रेत गेलो. तर ही आमची धनगरी लोकांची अशीच पद्धत असते. तुमच्यात कशी पद्धत असते यात्रेची ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चल बाय.